गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। स्वये भानुजो भानु आराधियेला तयाचे कुळी दीपको दिव्य झाला। हरी भक्ती लावो नितारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। श्री गणेशाय महा श्री सरस्वते नमहा। सर्व संतांना नमस्कार। ज्ञानोबा माऊली तुकाराम भानुदास एकनाथ श्री दत्तात्रय जनार्दन एकनाथ। आपण केशवकृत संत एकनाथ महाराजांचं चरित्र बघत आहोत आणि मागच्या चिंतन वर्गात आपण पहिले 9 अध्याय बघितलेले आहेत। भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर। माऊली म्हणतात की तेही प्राणा परवते आवडती हे निरुते ते भक्त चरित्राते प्रशंसिते। 12व्या अध्यायामध्ये असं म्हणतात पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पांडुसता ते मानू परमदेवता आपुली आम्ही। तांचं चरित्र हे खूप भगवंत म्हणजे वैष्णवा घरी देव सुखावला बाहेरी नवजे दवडून घातला देव म्हणे माझे पुरतसे कोड संगती या गोड वैष्णवांची। त्यामुळे भक्तांचं चरित्र ऐकण्यासाठी त्यांच्या घरामध्ये वैकुंठ सोडून भगवंत वास करतात सगळ्याच भक्तांच्या ठिकाणी आणि भक्तांचं चरित्र हे भगवंताला सगळ्यात जास्त प्रिय आहे। त्यामुळे जिथे भक्त कथा असते तिथे भगवंत स्वतः विराजमान असतात। त्यामुळे आपण परत पांडुरंग परमेश्वराला नमस्कार करू, शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांना नमस्कार करू। कृत संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं चरित्र बघत आहोत। मागच्या चिंतन वर्गात आपण पहिले 9 अध्याय बघितलेले आहेत। पहिल्या अध्यायामध्ये नाथांचं बालपण आणि गुरूंचं दर्शन आपण बघितलं। दुसऱ्या अध्यायामध्ये गुरुसेवा त्यांनी कसं अध्ययन केलं त्यांची लढाई ह्याविषयी आपण बघितलं। तिसऱ्या अध्यायामध्ये दत्तात्रयाचं दर्शन आणि त्यांना प्राप्त झालेला सद्गुरूंचा आशीर्वाद हे बघितलं। चौथ्या अध्यायामध्ये शूलभंजन पर्वतावर त्यांनी केलेलं अनुष्ठान नाथ महाराजांनी आणि त्यांना झालेलं श्रीकृष्णाचं दर्शन हे आपण बघितलं। 5व्या अध्यायामध्ये चतुश्लोकी भागवताचं त्यांनी लिखाण केलं नाथ महाराजांनी। नाथ महाराज तीर्थयात्रेसाठी गेले। त्याच्यानंतर 6व्या अध्यायामध्ये नाथांचं तीर्थाटन आपण बघितलं। 7व्या अध्यायामध्ये बघितलं की नाथ महाराज तीर्थाटन करता करता पैठणला परत आले आणि आजी आजोबांनी गुरूंकडून आज्ञापत्र घेऊन आले होते त्यामुळे नाथ महाराजांनी पैठण येथे निवास केला आणि त्यांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला। 8व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की गोकुळाष्टमीमध्ये साक्षात भगवंत नाथ महाराजांच्या घरी विठ्ठल रूपात ध्रुपदधारी म्हणून त्यांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहिले। 9व्या अध्यायामध्ये नाथांचा विवाह सोहळा आपण पाहिला। अशा प्रकारे 9 अध्याय आपण बघितलेले आहेत नाथ महाराजांचे। आज आपण सुरुवात करत आहोत 10व्या अध्यायाला। 10व्या अध्यायामध्ये मुख्यतः नाथ महाराजांनी षष्टीचा उत्सव साजरा केलेला आहे ते सांगितले। म्हणजे फाल्गुन महिन्यातली जी वद्य षष्टी आहे हा उत्सव स्वतः नाथ महाराजही अत्यंत आनंदाने साजरा करायचे। का करत होते तर फाल्गुन वद्य षष्टी ह्या दिवशी जनार्दन स्वामींचा जन्मदिवस होता। त्याची ओवी हे अध्यायात आलेली आहे। वद्य षष्टी फाल्गुन मास श्री जनार्दन जन्मदिवस दत्तात्रय दर्शन विलास प्राप्त त्यासेच ते दिनी। म्हणजे फाल्गुन महिन्यातल्या वद्य षष्टीला श्री जनार्दन जन्मदिवस आहे त्याचप्रमाणे त्याच दिवशी त्यांना दत्तात्रय महाराजांचंही जनार्दन स्वामींना ह्याच दिवशी दर्शन पहिल्यांदा झालं होतं। आम्हासी जनार्दनाची भेटी झाली तेव्हा हेची षष्टी। म्हणजे फाल्गुन वद्य षष्टीलाच नाथ महाराजांची जनार्दन स्वामींची भेट झाली होती आणि त्याचे योगे अभिनव दृष्टी सर्व सृष्टी अद्वैते। म्हणजे त्याच्यामुळेच आम्हाला सगळ्या सृष्टीमध्ये जनार्दन स्वामींमुळे अद्वैत अभेद भक्ती प्राप्त झाली। श्री जनार्दन स्वच्छंद गती येची दिनी देहांकाती लोपोनिया सुखस्थिती निजधामापती पै गेला। म्हणजे जनार्दन स्वामींचं जे निजधाम गमनाचा दिवस आहे तो सुद्धा फाल्गुन वद्य षष्टी हाच आहे आणि 4 पर्व निश्चित उत्साह करणे निश्चित जाणोनिया यथास्थित करावे उचित साहित्या। म्हणजे 4 पर्व साजरे करायचे नाथ महाराज फाल्गुन वद्य षष्टीला। त्यामुळे षष्टी हा उत्सव नाथ महाराज स्वतःही साजरा करायचे। ते 4 पर्व कोणते होते तर जनार्दन स्वामींचा जन्मदिवस, दत्तात्रयांचं दर्शन, नाथांना जनार्दन स्वामींचा अनुग्रह त्या दिवशी प्राप्त झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनार्दन स्वामींचा निजधाम गमन। आणि मग नाथ महाराज म्हणाले की पुढे आणखी 5वे पर्व याची देणी होता पुढे देखसी नयनी षष्टी पंचपर्व श्रेणी विख्यात जनी भावार्थीया। म्हणजे नाथ महाराज उद्धवाला म्हणाले की 5वं पर्व सुद्धा
पुन्हा ह्याच ठिकाणी येणार आहे. आणि ते 5वं पर्व म्हणजे फाल्गुन वद्य षष्टीला नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली आणि तो दिवस एकनाथ षष्टी म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. म्हणजे षष्टी ह्या दिवस पंचपर्व आहेत जे आता आपण सांगितले. आणि अशा प्रकारे नाथ महाराजांनी षष्टी साजरी केली आणि टाळ मृदुंग दिंडी त्यांनी वाजवत दिंडी गंगातीरी आणली. माध्यान्हापर्यंत गजर सुरू होता. त्याच्यानंतर सगळ्या वैष्णवांनी मिळून नाचत गात कीर्तन केलं. वाड्यात येऊन ब्राह्मण पूजन केलं. त्याच्यानंतर भोजन झाली आणि मग नाथ महाराजांनी मंदिरात मूर्तीसमोर बसून कीर्तनही त्याच दिवशी केलं. ठीक आहे. षष्टींचा 4 पर्वाचा उत्सव स्वतः नाथ महाराजही दरवर्षी साजरा करत होते. सावकाराचा प्रसंग, नाथ महाराज जेव्हा षष्टी साजरा करत होते तेव्हा ते गोपाळकाला साजरा करायचे. गोपाळकाल्यासाठी भरपूर त्यांना रोकड पाहिजे होती. त्यामुळे उद्धवांनी काय केलं, तत्काल पाहिजे होते पैसे. त्यामुळे उद्धवांनी 700 रुपयांचं कर्ज सावकारांकडून घेतलं. आणि मग सावकार काय विचार करायला लागले की नाथांच्या घरात तर रोज शेकडो लोक, 1000 लोक जेवून जात आहेत, मग पैसे कसे शिल्लक राहतील. म्हणून मग ते सावकार नाथ महाराजांकडे गेले आणि ते म्हणाले की उद्धवाने पैसे घेतले आहेत, काही नगद रक्कम घेतली आहे 700 रुपयांची आणि माझे पैसे मात्र मला परत द्या. नाथ महाराज म्हणाले ठीक आहे, तुझे पैसे मिळेपर्यंत मी काही अन्न ग्रहण करणार नाही. भगवंताला काळजी वाटायला लागली. नाथ महाराजांच्या घरी तर लोकांचं सतत येणं जाणं होतं आणि भोजन सुरू होतं. त्यामुळे नाथ महाराजांना तर वेळ नव्हता पैसे जाऊन परत करायला. मग नाथ महाराज उपाशी आहेत म्हटल्यावर सगळ्यात जास्त काळजी तर भगवंताला. मग भगवंताने उद्धवाचा वेश घेतला, धारण केला आणि सावकाराकडे जाऊन ते पैसे रात्रीच्या वेळेला सावकाराला परत केले. सावकारांनी विचारलं आत्ता का आलात परत करायला. तर उद्धव म्हणाले नाही नाही, नाथ महाराजांनी उपोषण केलेलं आहे, त्यांनी अन्न घेतलं नाही अजून, त्यामुळे तुमचे पैसे मी परत करायला आलेलो आहे. ते सावकार एक रोखापत्र बनवून उद्धवाकडे देतात. दुसऱ्या दिवशी त्या सावकारालाही बिचारायला खूप वाईट वाटतं की अरे अरे आपल्यामुळे एका भक्ताला उगीच उपोषण घडलं, ज्यांच्या घरी एवढे माणसं जेवून चाललेत आणि ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज मात्र आपल्यामुळे उपाशी राहिले. ह्याचं त्याला अत्यंत दुःख झालं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तो सगळ्यात पहिल्यांदा त्याचं जे नित्य नैमित्तिक कर्म आहे ते आटपून नाथांच्या घरी गेला आणि म्हणाला क्षमा करा, मी उगीच काल तुम्हाला पैसे मागण्यासाठी आलो, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला उपोषण घडलं, माझ्यामुळे तुम्हाला उपोषण घडलं. तर नाथ महाराज म्हणाले नाही नाही, ही तर व्यवहारातली गोष्ट आहे आणि हे उचितच आहे. तर ते म्हणाले की आता मला माझे पैसे परत मिळालेले आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचं उपोषण सोडा. मग नाथ महाराज म्हणाले कोणी दिले पैसे. तर ते म्हणाले की उद्धवांनी येऊन दिले. तर उद्धव म्हणाले नाही नाही, मी तर पैसे नेऊन दिले नाहीत त्यांना. मग अशा प्रकारचा तो संवाद सुरू होता. आणि त्यावेळेस नाथ महाराज एक पुस्तक चाळत होते. तर त्या पुस्तकामध्ये, त्या ग्रंथामध्ये सावकाराने सांगितलं की पैसेही दिलेत आणि पैसे परत दिल्याची पावतीही मी उद्धवाजवळ दिली आहे. आणि त्या पुस्तकात नाथ महाराजांना ती पावती म्हणजे तो रोखा त्या पुस्तकात मिळाला. मग नाथांना कळालं की हे ऋषिकेशाचंच म्हणजे भगवंताचंच काम आहे. त्याच्यानंतर सावकाराच्या म्हणजे डोळ्यातून आनंद म्हणजे प्रेमाने अश्रू आले आणि तो सुद्धा नाथ महाराजांच्या चरणी एकदम विलीन झाला. अशा प्रकारे हा एक प्रसंग ह्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. आणि उद्धवही विस्मितपणे नाथ महाराजांच्या चरणाजवळ बसून राहिला. आणि ह्याच्याबरोबरच हा 10वा अध्याय इथे संपलेला आहे. त्याच्यानंतर पुढे 11वा अध्याय आपण बघितलं की मागे स्वतः भगवंत नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये द्रुपदधारी म्हणजे टाळकरी होऊन उभे असायचे. बरं, आता एक भक्त होता. ह्या अध्यायात अशी एक कथा आलेली आहे की एक हरिभक्त होता जो नित्य नियमाने पांडुरंगाचं पंढरपूरला दर्शन घ्यायचा. अगदी रोज जाऊन तो पंढरीनाथाचं दर्शन घ्यायचा. आणि तो फार विनवू लागला भगवंताला की हे पांडुरंगा, रुक्मिणी संजीवना, माझ्यावर दया कर आणि मला तुझं खरं खरं दर्शन दे. त्याची अनेक वर्षांची सेवा बघून, त्याची भक्ती बघून भगवंत त्याला म्हणाले की तू एक काम कर, तुला जर माझं दर्शन हवं असेल तर तू नाथ गृही जा म्हणजे पैठणला जा, तिथं तुला माझं दर्शन प्राप्त होईल. तो भक्त तिथून नाथांच्या घरी जायला पैठणला निघाला. द्रुपदधारी ब्राह्मण देखे चतुर्भुज दैदिप्यमान हर्षे ओसंडुनी पूर्ण वंदिले चरण साष्टांगी. आणि जेव्हा तो नाथ महाराजांच्या कीर्तनात बसला आणि त्यावेळेस त्याने त्या द्रुपदधारी भगवंताला बघितलं आणि तेही त्याने कसं बघितलं तर चतुर्भुज रूपामध्ये बघितलं. त्या क्षणी त्याला इतका आनंद झाला, त्याने भगवंताचे पाय पकडले. त्यानंतर मात्र मग भगवंत तिथून गुप्त झाले. आणि उद्धवाला मात्र रोज नाथ महाराज पुराण सांगायचे. हा जो द्रुपदधारी भगवंत होता विठ्ठल रूपामध्ये, विठ्ठल नाव घेऊन नाथांच्या घरी मागची 12 वर्ष राहत होता, त्याला काय वाटलं की आता आपल्याला पुराण ऐकायला मिळणार नाही,
कारण आता त्याला त्याचं नाव आणि रूप घेऊन त्याला गुप्त व्हावं लागलं ह्या दर्शन दिल्यामुळे. त्यामुळे त्याने काय विचार केला की आपण काय करूया, आता दुसरं नाव घेऊन नाथांची सेवा करूया. तर विठ्ठल नाम गवसणी रूपे धरिली ती लोपोनी पुराण श्रवणा लागुनी स्वय चक्रपाणी पयाला. म्हणजे नाथांचं ते भागवत ऐकण्यासाठी स्वतः भगवंत परत केशव विदित करावे आपुले नाव येरू म्हणे मी केशव परमार्थी धरुनी भाव सेवेचा उत्साह निजमानसी. म्हणजे सेवा करण्याच्या भावनेने मी केशव हे नाव घेऊन परत तिथे नाथ महाराजांच्या सेवेसाठी रुजू झालो आहे. सेवा सुखे विसरला स्वपदा मुरारी श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. अशा प्रकारे रोज नाथांच्या घरात भागवताचं पुराण आणि कीर्तन ह्या गोष्टी होत होत्या. त्यामुळे घराघरात नामस्मरण हरिनामस्मरण व्हायला लागलं आणि भक्तिपंथाचा विस्तार व्हायला लागला. ह्याच अध्यायामध्ये आणखी एक कथा आलेली आहे की एकदा काय असतं, दुसऱ्या परगावातले ब्राह्मण, पूर्वी काही असं राहण्याच्या सोयी नसायच्या, त्यामुळे परगावातली एखादी व्यक्ती जर एखाद्या गावामध्ये आली तर त्या गावातल्या काही ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांकडे ते मुक्काम करायचे. तर असेच एक स्थलांतरित 4-5 ब्राह्मण पैठणमध्ये आले. ठीक आहे, पैठणमध्ये आल्यावर तिथे जे चौक असतो तिथे विचारलं की कुणाकडे मुक्काम करावा. तर सगळ्यांनी सांगितलं हा नाथांच्या घरी जा, त्यांचं घर म्हणजे सगळ्यांसाठी नेहमी सुस्वागत करणारं घर आहे, खूप मोठे दाते आहेत, ते तुमची नक्कीच काळजी घेतील. खरं तर काय झालं होतं की खूप पाऊस पडत होता आणि कुठेही इंधन उपलब्ध नव्हतं तेव्हा. तर सगळे नाथांच्या घरी गेले आणि उद्धवाने त्यांना घरात घेतलं. नाथ महाराजांना सांगितलं की हे खूप भुकेजून आले आहेत. नाथांना खूप दया आली त्यांची. ते म्हणाले ठीक आहे, रात्र जरी झाली असेल, म्हणजे अगदी रात्रीचे मध्यरात्र झाली होती, रात्रीची जरी वेळ असेल तरी हरकत नाही, भोजन बनवा आणि त्यांना द्या. उद्धव म्हणाले नाही पण अहो इंधनासाठी मागचे 7 दिवस झाले पाऊस पडतोय, इंधनासाठी आपल्याकडे लाकडच नाही आहेत. तर नाथ महाराज म्हणाले हा सगळा वाडा लाकडीच आहे, कुठली लाकडं पाहिजेत. मग स्वतः नाथांचा जो पलंग होता, जो मंचक, ठीक आहे, तो चंदनाचा होता, त्याचे लाकडं काढून इंधनासाठी नाथ महाराजांनी दिले आणि अशा प्रकारे त्या इंधनांनी स्वयंपाक बनवून ब्राह्मणांना तृप्त केलं. अशी ही कथा ह्या अध्यायामध्ये आणखी एक आलेली आहे. त्याच्यानंतर ह्या अध्यायामध्ये अजून एक कथा आलेली आहे, ती म्हणजे श्राद्धाचं वर्णन आलेलं आहे. नाथ महाराजांच्या घरी पितरांचं श्राद्ध पितृतिथी आलेली असते आणि त्या तिथीला त्यांचं नेहमीचं श्राद्धविधी सुरू असतो. मग जे ब्राह्मणांना ज्या बोलवलेलं असतं श्राद्धविधीसाठी, ते ब्राह्मण गंगातीरी स्नान करायला जातात. त्यावेळेस 3 देव त्रिमूर्ती हे यवनांचं रूप घेऊन नाथांच्या घरी येतात आणि त्यांना सांगतात की आम्ही खूप भुकेलो आहोत आणि आम्हाला जेवण पाहिजे, तर आम्हाला अत्यंत भोजनाची इच्छा आहे. तर जे श्राद्धाचं जेवण जे बनलेलं आहे ते नाथ महाराज त्या यवनांना देतात. ते भोजन घेऊन ते जे त्रिमूर्ती आहेत ते अत्यंत आनंदित आणि सुखी होतात. पण जेव्हा ब्राह्मण गंगा स्नानावरून परत येतात त्यावेळेस मात्र श्री एकनाथ दशकामध्ये दाखवलेलं आहे की पाहो त्रिदेव यवना कृती आर्त आले श्राद्धान्न घालुनी तया प्रति तृप्त केले साम्यक प्रशंसुनी सुतृप्त उमेश शौरी श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. म्हणजे नाथांचं सत्व बघण्यासाठी त्रिदेवच यवनांचं रूप घेऊन आले होते आणि नाथांनी मात्र त्यांना श्राद्धांना दिलं आणि ते तृप्त झाले. त्यांची जी समता आहे, ब्रह्मैव बोध समता निज निर्विकारी, जी समता साम्यक प्रशंसनी, ते समता जे योगदान आहे त्यांचं, तो गुण आहे, त्याच्यावर भगवंत तिन्ही देव अत्यंत प्रसन्न झाले आणि अशा प्रकारे श्री एकनाथ महाराज हे साक्षात महाविष्णू म्हणजे साक्षात देवांचा देव महाविष्णू आहेत असं वर्णन कृष्ण दयार्णव यांनी केलेलं आहे. तर हे ब्राह्मण जेव्हा आता यवन तर म्हणजे साक्षात त्रिदेव तर तृप्त झाले, पण जेव्हा ब्राह्मण आले आणि त्यांनी बघितलं की यवनांना भोजन घातलेलं आहे तेव्हा ब्राह्मणांना मात्र अत्यंत राग आला आणि ते म्हणाले तुझं श्राद्ध जे आहे ते पितरांपर्यंत पोहोचलेलं आहे असं ते एकनाथांना म्हणाले आणि तुझे वडील अत्यंत धन्य झालेत, तू यवनांना श्राद्धाचं अन्न घातलेलं आहे. ते ऐकून नाथांना फार वाईट वाटलं. ते म्हटले अहो ते खूपच भुकेजलेले आहेत आणि त्यामुळे मी त्यांना अन्न दिले आणि आपल्यासाठी वेगळा श्राद्धाचा स्वयंपाक तयार आहे. आपण ब्रह्ममूर्ती आहात आणि आपण जेवण अन्न ग्रहण करा श्राद्धाचं. तर ते म्हणाले नाही, मग ज्यांना तू बोलावलं आहेस आता वरती तू प्रार्थना कर, तेच अदृश्य रूपात येऊन जेवण करतील. तर नाथ महाराज म्हणाले ठीक आहे, ब्राह्मणांचं वचन हे भगवंतालाही मान्य करावं लागतं, त्यामुळे आपल्या वचनासाठी माझ्याकडे नक्कीच त्रिमूर्ती जेवायला येतील. आणि त्या क्षणी त्रिमूर्ती त्यांच्याकडे जेवायला आल्या. तुमच्याच पुण्याईने पितर स्वर्गातून येतील आणि त्यांना पाठ मांडून बसवलं
बोलवलं आणि तिथे गगनपंथातून 3 मूर्ती येऊन बसल्या, ज्यांच्या गळ्यात ब्रह्मसूत्र होतं, शुद्ध धोतर नेसलेलं होतं आणि हे सगळं ते जेवण करत होते. हे सगळं बघून ब्राह्मण अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि नंतर मात्र त्यांना नाथांच्या दिव्यतेची पूर्णपणे दिव्य घटनेची ओळख पटली. त्याच्यानंतर ते अभिमान रहित होऊन मात्र तिथून निघून गेले. त्यामुळे ही एक कथा म्हणजे नाथांचं जीवन कसं होतं तर त्यांच्या जीवनामध्ये समता ही इतक्या जास्त प्रमाणात होती की कुठल्याही पद्धतीचा भेद त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या मनाला, त्यांच्या बुद्धीला कधीही स्पर्श केला नाही. म्हणजे सर्वाभूती आत्मत्व त्रिशुद्धी अशा सहज समाधी अवस्था नाथ महाराजांना प्राप्त होती. अशा प्रकारे हा अध्यायात आपण बघितलं दयाळूपणा नाथांचा. 2-3 कथा म्हणजे अगदी मध्यरात्री सुद्धा म्हणजे स्वतःच्या मंचकाची लाकडं देऊनही जेवण दिलं ही कथा आपण बघितली. आणि इथे हा 11वा अध्याय संपला. त्याच्यानंतर अध्याय 12व्या अध्यायामध्ये भक्तीचा महिमा सांगितलेला आहे. भक्ती प्राधान्य चरित्रासी जनहिता आचरलासी भानुदास कुळी अवतरलासी घेऊन आलासी परमार्था. म्हणजे पूर्णपणे भक्तीचा महिमा वाढवण्यासाठी भानुदासांच्या कुळामध्ये अवतार घेऊन साक्षात भगवंत इथे आलेले आहेत आणि नाना शास्त्रांचे पाखंड प्रवृत्तीचे कर्मबंड ठेचून भजनाचा प्रताप संपूर्ण विश्वाला दाखवलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे रोज नाथांच्या घरी नित्य पुराण श्रवण केलं जायचं. खूप लोक नाथांच्या त्या श्रवणाचा आनंद घ्यायचे. म्हणजे अगदी त्यांना सहज समाधी स्थिती प्राप्त व्हायची. त्याच पैठण क्षेत्रामध्ये कृष्णदास नावाचे एक देवी भक्त राहत होते आणि ते नेहमी रामायणावर त्यांचं लिखाण चाललेलं होतं. तर आता ते युद्धकांड लिहित होते. तर कृष्णदास देवी भक्त उपासना योगे प्रतिष्ठानात आवडीने कविता करत रामायण वदत अद्भुत. ते रामायणावर टीका करत होते. कृष्णदासांनी नाथांची वाणी ऐकली होती आणि नाथांनी कृष्णदासाला सांगितलं की आपली वक्तृत्वाची गती खूप अपूर्व आहे आणि आपण ग्रंथ पूर्ण करावा. मग तेव्हा कृष्णदास म्हणाले, प्रौढ बुद्धी कृष्णदास करीत असता रामायणास आयुष्य भानू अस्तमानास जाता दिवस पातला युद्ध कांड नव्हता पूर्ण प्रयाण काळ जाऊन श्रीनाथ सेवेत येऊन केले निवेदन वृत्तांता. म्हणजे आता हे कृष्णदास अतिशय प्रौढ बुद्धी थकलेले होते, वयस्कर झालेले होते आणि युद्धकांड पूर्ण न होताच ते जाणार, त्यांचं प्रयाण काळ येणार. म्हणून त्यांनी काय केलं, नाथ महाराजांच्या इथे आले आणि त्यांना निवेदन केलं की आपण साक्षात भगवंत आहात, मी आपलं श्रवण ऐकतो रामायणाचं, तर आपण काय करा, मला थोडं मदत करा आणि माझा ग्रंथ हा अपूर्ण राहील. माझी पूर्ण इच्छा आहे की हा ग्रंथ माझ्याकडून पूर्ण व्हावा. आणि त्यांनी अत्यंत ते अश्रू आले त्यांच्या नेत्रामध्ये. त्यांनी घट्ट नाथांचे चरण पकडले की मला काहीतरी मदत शक्य होईल तेवढी करा. मग नाथ महाराजांनी त्यांना उचललं. ते म्हणाले, किती दिवस लागतील अजून समाप्तीसाठी? तर ते म्हणाले की आता लवकरच माझा अंतिम समय आलेला आहे. आणि हे त्यांना ज्ञात होतं, ठीक आहे, की अंतिम समय कधी आहे. ते नाथ महाराजांना म्हणाले की अजून मला 11 दिवस लागतील हे जे रामायणाचा ग्रंथ आहे तो पूर्ण करण्यासाठी. तर आपण काही करून ह्या काळाला थांबवा. मग नाथ महाराजांनी त्याची ती विनंती ऐकली आणि त्यांनी आश्वासित केलं आणि सांगितलं की आपण काहीही काळजी करू नका, कुठलाही संकोच करू नका, आपण इथं माझ्या घरी बसा आणि आपला ग्रंथ मात्र पुढच्या 11 दिवसात आपल्याला काळ स्पर्श करणार नाही. नाथांनी काळाला आज्ञा दिली आणि त्यांचा ग्रंथ पूर्ण झाला. काळाचा पराक्रम सुद्धा तिथे चालला नाही. म्हणून निळोबाराय म्हणतात, काळ रुळतो चरणे. काळ नाथांच्या चरणापाशी रुळतोय आणि देव घरी वाहे पाणी, हे निळोबाराय सांगतात. आणि त्याचप्रमाणे नाथ दशकामध्ये सुद्धा कृष्णदयाळनं म्हणतात, श्री कृष्णदास नमिता जडलिंग भागी केला उभा यमस्वये रजनी प्रसंगी ते युद्ध कांड करवी परिपूर्ण हारी श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. म्हणजे श्री कृष्णदास जे आहेत त्यांना जेव्हा काळ नेण्यासाठी आला होता आणि त्यांचं युद्धकांड पूर्ण करायची गरज होती, तेव्हा नाथांनी स्वतः यमाला ते युद्धकांड पूर्ण होईपर्यंत बाहेर उभं केलं होतं. आणि हेच वर्णन निळोबाराय करतात, काळ रुळतो चरणी देव घरी वाहे पाणी. अशी ही कृष्णदासांचा रामायण पूर्ण करण्याची आणि काळावरही सत्ता आहे हा एक नाथांचा भाग चरित्राचा ह्या अध्यायात आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर अध्याय 13 श्री गणेशाय नमः. जगद्गुरु पूर्णावतार श्रीनाथ परमेश्वर जयाचे चरित्र चमत्कार पवित्र कर सर्वार्थी. कर्नाटक प्रांताप्रती कोणी एक ग्रामी वस्ती गृहस्थ व्यापारी संसार स्थिती संतती संपत्ती सहकरी. आता ह्या अध्यायामध्ये कर्नाटक प्रांतामध्ये एक व्यापारी होता, ठीक आहे. त्यामध्ये विजयी पांडुरंगाची जी मूर्ती आहे ना नाथांकडे आलेली,
त्याचं वर्णन त्याची कथा ह्या अध्यायामध्ये आहे. आणि तो जो गृहस्थ होता तो कर्नाटकातला, तो विठ्ठलाच्या भक्तीत नेहमी मग्न असे. त्याने एक सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती आपल्या घरी बनवली बरं का. आणि त्याने विचार केला की आता म्हणजे त्यात तो विठ्ठल भक्त होता, त्यामुळे त्याने ठरवलं की आता आपण ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू. पण काय झालं की त्याला स्वप्नामध्ये असा दैवी दृष्टांत आला की ही मूर्ती गोदावरी तीरी जे प्रतिष्ठान आहे तिथे संत एकनाथ म्हणून आहे, तू ही मूर्ती त्यांना नेऊन दे आणि तूही स्वतः जाऊन त्यांचं दर्शन घे. गंगा तीरी प्रतिष्ठान तेथे एकनाथ असे जाणं, शीघ्र जाऊनी आपण मूर्ती अर्पण कीजे तया. तेथेची व्हावी प्रतिष्ठा हे माझी निज उत्कंठा, येथे आग्रह करिता कष्टा अति उत्कृष्टा भोगिती. अशा प्रकारे त्याला स्वप्न पडलं की ती मूर्ती तू अर्पण कर नाथ महाराजांना. आणि ती रात्र एकची वाणी आज्ञा होत मजस्वभी, जे हे मूर्ती प्रतिष्ठानी स्वामी लागून अर्पावी. तू आही जाऊन आपण घ्यावे नाथाचे दर्शन, तेथेचा उत्साह करून मूर्ती स्थापन करावी. घाले कर्नाटक प्रांतावरून आणि ते गृहस्थ आणि आले पैठणला आणि त्यांनी ती मूर्ती नाथ महाराजांकडे सोपवली. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की भगवंतांनी मला असं स्वप्नामध्ये आज्ञा दिली आहे की तू नाथ महाराजांचं दर्शन घे आणि ही मूर्ती जी आहे पांडुरंगाची ही तुम्हाला अर्पण करा म्हणून. त्या मूर्तीचं इतकं सुंदर ध्यान होतं. ते ध्यान पाहून श्रीनाथांचं मन अतिशय समाधानाने युक्त झालं. मग त्या सर्वांनी मिळून, कारण प्राणप्रतिष्ठा कर असं भगवंतांनी सांगितलं होतं, त्यामुळे त्या सर्वांनी मिळून त्या मूर्तीची भव्य दिव्य अशी प्राणप्रतिष्ठा केली. आणि ह्या मूर्तीच्या बाबतीत असा दिव्य चमत्कार घडला की जे ऐकून पूर्ण पैठण नगरी आश्चर्यचकित झाली. तर जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाली आणि नैवेद्याची वेळ आली त्यावेळेस म्हणजे अगदी मूर्तीला गंध पुष्प अलंकार सगळे आधी षोडशोपचार विधी झाले आणि नैवेद्य अर्पण करायला जेव्हा दिला तेव्हा तो नैवेद्य म्हणजे नवनीत लोणी हातात घेऊन मूर्तीच्या मुखाजवळ, म्हणजे भगवंताचे दोन्ही हात कसे असतात कमरेवर, तर विजयी पांडुरंगाचा एक हात पुढे, भगवंत म्हणतो की मला लोणी दे, अशा प्रकारे त्या लोणी घेण्यासाठी तो एक हात पुढे केलेला आहे. आणि जेव्हा हे लोणी अर्पण केलं त्या क्षणी त्या मूर्तीने ते लोणी भक्षण केलं. नैवेद्य समर्पिते काळी नवनीत घेऊनी करतळी, नेऊनी मूर्तीच्या मुखाजवळी काय ते वेळी पै केले. नाथ म्हणती तये वेळा या काळीचा सुख सोहळा, भक्षूनी नवनीत गोळा देवलिका प्रकटावी. तू आपुल्या आवडी करून या स्थानी आलास, तू स्वतःच्या आवडीने ह्या स्थानामध्ये आलायस की नाही, मग आता तू हे माझं लोणी भक्षण कर असं नाथ महाराज म्हणाले. श्रीनाथांचे वचन ऐकून मूर्ती हास्यवदन झाली आणि त्यानंतर आपली जीभ काढून त्या मूर्तीने ते लोणी असं भक्षण केलं. त्यामुळे तो हात असाच आपण तिथे बघू शकतो की त्या विजयी पांडुरंगाचा हात पुढे आहे, एक हात कमरेवर आहे पण दुसरा हात मात्र लोण्यासाठी पुढे केलेला आहे. आणि हे सगळं बघून तव जय जयकार ध्वनी थोर गजर झाला गगनी, ऐकताची सकळ जनी हर्ष मानून नाचते. सगळीकडे जय जयकार झाला, गगनामध्ये गजर झाले आणि सगळे लोक हर्षभराने भजन करू लागले. त्यानंतर त्या गृहस्थांनी प्रदक्षिणा केली, नाथांची पूजा केली, त्यांना नमस्कार केला. मग सगळ्यांनी देवांची स्तुती केली, देवांचं स्तोत्र पठण केलं आणि पूजा समाप्त झाली. भोजन वगैरे करून गृहस्थाचा कर्नाटक प्रांतामध्ये परत निघायचा विचार झाला. मग त्याला असं वाटलं की एवढा दिव्य महात्मा आहे की ज्याच्यामुळे भगवंत स्वतः मूर्तीमध्ये प्रतिष्ठित झालेले आहेत, म्हणजे खरोखरच चैतन्य त्या मूर्तीमध्ये आलेलं आहे, एवढे हे दिव्य संत आहेत. मग आपण असं करता येईल का की रुक्मिणीची सुद्धा अशीच छान प्रतिमा आपण बनवूया आणि त्यांचा विवाह लावून देऊ. आणि त्या निमित्ताने काय होईल की हा जो दिव्य महात्मा आहे ह्याचे चरण आपल्या घराला लागतील, अशा भावनेने म्हणजे भक्तिभावाने त्यांनी नाथांची प्रार्थना केली की मी रुक्मिणीची ही अशीच एक सुंदर प्रतिमा बनवू आणि आपण ह्या विठुरायाला घेऊन विवाह सोहळ्यासाठी कर्नाटक प्रांतामध्ये याल का अशी विनंती केली. तेव्हा नाथ महाराज हो म्हणाले. मग त्याच्यामध्ये नंतर शिबिका असते ना सर पालखी, त्या पालखीमध्ये विठुरायाची मूर्ती ठेवली. श्रीनाथ उद्धव सर्व वाजंत्रीसह वाद्य मंगलवाद्य वाजवत विवाह सोहळा विठुरायाचा निघाला. आणि ते वऱ्हाड जे आहे ते मुखाने जय जयकार करत नामाचा गजर करत कर्नाटक प्रांतामध्ये गेलं आणि तिथे जाऊन भव्य दिव्य असा विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला. त्याच्यानंतर ते परत अशा प्रकारे हा विवाह खूप मोठं असं विवाह सोहळ्याचं विठ्ठल रुक्मिणीच्या याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्या भक्तांना विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याचा आनंद मिळाला आणि सगळ्यांना आध्यात्मिक समाधान मिळालं. हा अध्याय 13वा इथे संपलेला आहे. आता अध्याय 14. अध्याय 14 मध्ये नाथ महाराजांच्या पंढरपूर यात्रेची कथा आहे.
एकनाथ महाराज आणि त्यांच्या भक्तांचा समूह नेहमी पंढरपूरला जाण्याची तयारी आणि कीर्तन हरिकथा करत करत पंढरपूरला जायचं हे त्यांनी ठरवलं. त्याच्यानंतर जेव्हा ते पंढरपूरला पोहोचणार त्यावेळेस काय झालं, संत महानुभाव भक्त तयासी विठ्ठल सुचवित प्रतिष्ठानाहून एकनाथ येतात येथे भेटीसी. भानुदास कुळप्रकाश अवतार हा पूर्णांश मत्स्वरूप धरून नरवेश जगोद्धारास प्रकटला. स्वतः विठुराया पंढरीमध्ये उपस्थित असलेल्या भक्तांना सांगतायत प्रतिष्ठान नगरीवरून एकनाथ महाराज येत आहेत आणि भानुदासाच्या कुळामध्ये असणारे हे एकनाथ महाराज आहेत, हा माझाच पूर्ण अंश आहे. भानुदास कुळप्रकाश अवतार हा पूर्णांश मत्स्वरूप धरून नरवेश जगदोद्धारास प्रकटला. मी स्वतःच हा देह धारण करून जगाच्या उद्धारासाठी प्रकट झालेलो आहे. त्यामुळे तुम्ही काय करा की तुम्ही स्वतः सगळ्या भक्तांनी नाथांच्या स्वागतासाठी चंद्रभागेच्या तीरी जा, त्यांचं स्वागत करा आणि त्यांना चतुर्दशीचं कीर्तन करण्याची विनवणी करा. अशा प्रकारे विठुरायाने पंढरपूरला साक्षात सगळ्या भक्तांना सांगितलं, आज्ञा दिली की तुम्ही नाथांना चंद्रभागेच्या तीरावर आणण्यासाठी जा. पंढरपूरला नाथ महाराज पोहोचले आणि तिथे पोहोचल्यावर सगळ्या संतांनी त्यांचं खूप स्वागत केलं, सगळ्या भक्तांनी, आणि महाद्वारावर कीर्तन करण्याची त्यांना विनंती केली. आणि आश्चर्य म्हणजे काय, ही कथा तीन चार चरित्रांमध्ये आलेली आहे की स्वतः नाथ महाराज जेव्हा पंढरपूरला जायचे तेव्हा स्वतः पंढरीनाथ चंद्रभागेच्या तीरावर नाथ महाराजांना आणण्यासाठी जायचे. आणि ह्याही वेळेस तसंच झालं होतं की स्वतः पंढरीनाथ भीमा तीरी येऊन नाथ महाराजांना सन्मुख गेले आणि त्यांना घेऊन आले. मग त्याच्यानंतर पुढे गरुडपारी आले नाथ महाराज. मग त्याच्यानंतर गरुडपारी नमस्कार करून पुढे विठ्ठल मंदिरात नाथ महाराज गेले. तिथे विठ्ठलाची मूर्ती त्यांनी बघितली. विटेवर असलेलं समचरण, घनश्याम, राजीवलोचन, ज्याच्या हृदय श्रीवत्सभूषण आहे, मुखचंद्राची शोभा किती सुंदर आहे, लावण्य आहे, अतिशय मनोहर आहे. आणि नाथ महाराजांनी आतलं मंदिरातल्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि मस्तक पायी ठेवलं. त्यावेळेस नाथ आणि विठ्ठल यांच्यातलं अद्वैत सगळ्या संतांना अनुभवायला, सगळ्या भक्तांना अनुभवायला मिळालं. केशवकृत म्हणतात की हृदय श्रीनाथ चरण तेथेची आवडी अविच्छिन्न शरण असून न मन अनुद्विग्न निज भावे. अशा प्रकारे नाथ महाराजांनी पंढरपूरच्या यात्रेमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतल्याचं सांगितलंय. आणि पुढे चतुर्दशीचं जे कीर्तन आहे त्या कीर्तनाच्या निमित्ताने भानुदास महाराजांचं चरित्र सांगितलं. जसं आपण एकनाथ महाराजांच्या चरित्राच्या मागच्या अनेक वर्गांमध्ये अभ्यास केला तसं भानुदासांचंही चरित्र एकनाथी भागवताच्या वेळेस पूर्णपणे आपण सांगितलं होतं. तेच चरित्र परत ह्या चतुर्दशीच्या कीर्तनामध्ये सांगितलेलं आहे. विजयनगरचा जो राजा होता तो विठ्ठलाचा भक्त होता आणि त्याने विठ्ठलाला आपल्या राज्यात तो आपला घेऊन आला. म्हणजे भानुदास महाराज म्हणजे कोण तर एकनाथ महाराजांचे पणजोबा. त्यांनी विजयनगरला नेलेली पांडुरंगाची मूर्ती परत पंढरीमध्ये आणली. म्हणजे त्यावेळेस काय झालं होतं की विजयनगरचा राजा जो कृष्णराय आहे त्याने विठ्ठलाची मूर्ती आपल्या राजधानात नेली आणि भानुदास महाराज ती आणण्यासाठी तिथे गेले. नाथ महाराज तर ह्याचं वर्णन, भानुदास महाराजांचं वर्णन एकनाथी भागवतामध्ये पण करतात की वंदू भानुदासा आता जो का पिता महाचा पिता ज्याचे वंश भगवंता झाला सर्वथा प्रिय कर. म्हणजे लहानपणी त्यांनी कुणाची भक्ती केली होती, जेणे बाळपणी आकळीला भानू स्वय झाला चित भानू जिंतो नि मानाभिमानू भगवत पावनू स्वय झाला. भानुदास महाराज तिथे गेले ह्याच्यामध्ये विजयनगरच्या मूर्तीच्या इथे. आणि तिथे गेल्यानंतर भानुदास महाराज देवाला म्हणाले की भक्त भागवत सकळ पारुषले निशब्द ठेले तुझं विण रखुमाई आई ते झालीसे उदास कैसे पुंडलिका मौन पडले. भानुदास म्हणे चाल आम्हा सवे वाचा ऋण देवे आठवावे. देवा आता तू माझ्या बरोबर पंढरीमध्ये चल, पंढरीमध्ये सगळे भक्त तुझी वाट बघत आहेत. त्यावेळेस विठ्ठलाने आपल्या गळ्यातला हार भानुदासांच्या गळ्यात घातला. तुळशीच्या हाराबरोबर नवरत्नांचा हारही भानुदास महाराजांच्या गळ्यात पडला. त्याचंच वर्णन इथे केशवकृत करतायत की आवडीच्या सौरसी निजकंठीच्या माळेसी प्रसादे भानुदासासी घालून गळ्यासी बोलविले. आणि मग भानुदास महाराज मात्र त्यांना काहीच माहिती नव्हतं आपल्या गळ्यात भगवंताने प्रसाद दिलाय तुळशीच्या माळेचा, हा एवढं माहिती होतं. आणि ते तिथून बाहेर पडले. आणि जेव्हा पहाटे काकड आरतीच्या वेळेस जेव्हा तिथे पुजारी आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की देवाच्या गळ्यात मात्र नवरत्नांचा हार नाहीये. आणि राजापर्यंत ही बातमी पोहोचली. जो कोणी चोर असेल त्याला ताबडतोब पकडा आणि सुळावर चढवा असं राजाने फरमान सोडलं. सैनिक सगळीकडे पोहोचले आणि पहाटेच्या वेळेस तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर भानुदास महाराज संध्या करत होते. तिथे एका सैनिकाला भानुदास महाराजांच्या गळ्यात तो हार सापडला आणि त्याला वाटलं की हे चोर आहेत आणि हे असं गृहीत धरून त्यांनी भानुदासांना बंदी बनवलं आणि राजासमोर ते घेऊन गेले भानुदासांना. त्यावेळेस भानुदास महाराजांच्या मुखातून अभंग आला, जे आकाश वर पडू पाहे ब्रह्म गोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाय तरी तुझीच वाट पाहे गा विठोबा. मी
तुझाच पूर्ण अंकिलेला आहे, तुझ्याच अंकित आहे, मी तुझीच वाट बघत आहे, अशी एकनिष्ठ भक्ती भानुदासांची विठुरायावर होती. आणि ती भक्ती बघून ज्या सुळावर त्यांना चढवण्यात येणार होतं त्या सुळाला पालवी फुटे त्याचंही वर्णन केलेलं आहे. कोरडिया काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे झाले विठोबाचे. आणि ही बातमी राजापर्यंत पोहोचली की त्या सुळाला सुद्धा पालवी फुटलेली आहे. त्यामुळे राजाला खूप भीती वाटली. आणि आपण ज्याला चोर समजतोय तो चोर नसून एक अत्यंत महान भगवत भक्त आहे हे राजाच्या लक्षात आलं. आणि भक्ताचा छळ झाल्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही असा इशारा विठुरायाने राजाला दिला. आणि त्याच्यानंतर भानुदास विठुरायाला घेऊन, आजही ते मंदिर तिथे आहे पण त्या मंदिरात विठुरायाची मूर्ती नाहीये. आणि अशा प्रकारे ती मूर्ती पंढरपूरला आणून तिची विठुराया पंढरपूरला आपण आताही त्याचं दर्शन घेऊ शकतो कथेमुळे. आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी मूर्ती आली त्या दिवशी त्या विठ्ठलाची रथामधून मिरवणूक निघाली. तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशीचा. आजही ह्या दिवसाचं स्मरण म्हणून तिथून मिरवणूक निघते. तर अशा प्रकारे हे भानुदासाचं जे चरित्र आहे तर पूर्वी भानुकृपा सौरस पितामहा भानुदास, त्यापासून हा वंश जनार्दन प्रिय असं लिहिलेलं आहे. असं हे भानुदासाचं चरित्र जे आहे ते चरित्र त्या चतुर्दशीच्या कीर्तनामध्ये सांगितलं. मग कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर परत नाथ महाराज प्रतिष्ठान नगरीमध्ये परत आले. अशा प्रकारे नाथ महाराजांच्या पंढरपूर यात्रेचं वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे. श्रीनाथ चरण पादुका हृदयी त्याची निजमस्तका, तेणेची केशवा अवांका, उपजला निका भावार्थ. इथे हा पंढरपूर यात्रेच्या ह्या वर्णनाबरोबर हा 14वा अध्याय इथं संपलेला आहे. त्याच्यानंतर अध्याय 15वा. आता ह्या 15व्या अध्यायामध्ये दंडवते नावाचा एक गृहस्थ आहे ज्याची कथा ह्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. एकनाथ महाराज जेव्हा गंगातीरी स्नानासाठी जायचे त्यावेळेस हे दंडवते नावाचे जे गृहस्थ ते नेहमी सगळ्यांना सर्वाभूती भगवंत आहे म्हणून ते काय करायचे, त्यांचं नावच दंडवते ह्याच्यामुळे पडलं होतं की सगळ्यांना लोटांगण घालायचे. तर ते नाथ महाराजांनाही त्यांनी लोटांगण घातलं. भूतमात्री नमन भेटल्या घाली लोटांगण, यास्तव हे अभिधान दंडवते जाण म्हणतात. दंडवते ब्राह्मण नेहमी नाथ महाराजांचं दर्शन करायचे, पुराण श्रवण करायचे त्यांच्याकडे येऊन. एकदा काय झालं ते दंडवते ब्राह्मण रस्त्याने चालले होते आणि तिथे एक गाढव मृत अवस्थेत पडलेलं होतं. आणि त्यांनी त्यांच्या नेहमीच्या नियमाप्रमाणे जे कोणी दिसतंय त्याला दंडवत घालायचं त्यांना सवय लागली होती. त्यामुळे त्यांनी त्या मृत गाढवाला दंडवत घातला. तर आजूबाजूला जे लोक होते त्यांनी त्यांचा उपहास केला. ते म्हटले, अरे मृताला कोणी हे घालतं का, दंडवत घालतं का? हिंमत असेल तर त्याला आधी जिवंत कर आणि नंतर मग त्याला नमस्कार कर. त्यांनी मृताला कसं नमन करायचं म्हणून त्यांनी असं प्रार्थना केली आणि परत एकदा नमन केलं. त्या क्षणी ते जे मृत गाढव होतं, कारण त्यांचा भाव सगळीकडे भगवत भाव होता आणि ते त्या अवस्थेला पोहोचले होते, त्यामुळे ते गाढव पुनर्जीवित झालं. आणि ते पुनर्जीवित झाल्यावर ही जी घटना आहे आश्चर्यचकित करणारी, ती हा म्हणता सगळ्या पैठणमध्ये पोहोचली आणि त्यांना खूप भीती वाटायला लागली आता काय होणार. म्हणून ते नाथ महाराजांकडे गेले आणि सांगितलं की असं झालेलं आहे, मी मृत गाढवाला नमस्कार करायला गेलो तर काही लोकांनी माझा उपवास केला आणि म्हटलं असेल तर मृत गाढव असेल तर त्याला जिवंत कर. आणि ते खरंच जिवंत झालं. आता मला खूप भीती वाटते. मग नाथ महाराज म्हणाले, नाही ह्याच्यामुळे असा चमत्कार ह्या युगात योग्य नाहीये, ह्याच्यामुळे खूप खूप नुकसान होऊ शकतं, अनर्थ नुकसान हो. कोणी जरी मेलं तरी त्या मनुष्याला उठवायला तुला बोलावण्यात येईल आणि काही दिवसांनी यवन जे राजे आहेत ते तुला पकडून बंदीगृहात पण घालू शकतात. कारण एकदा जर कळालं की मृत व्यक्ती तुझ्यामुळे जिवंत होते तर हे तुझ्या खूपच अनर्थकारी गोष्ट आहे. मग ते दंडवते जे होते ब्राह्मण ते म्हणाले, ठीक आहे मी समाधी घेतो, मला तुम्ही एखादं समाधी स्थान दाखवा. त्यामुळे त्यांना नाथ महाराजांनी समाधी स्थान दाखवलं आणि त्यांनी तिथे समाधी घेतली. आणि जेव्हा त्यांनी समाधी घेतली ते रात्रीच्या वेळेला आणि ते नाथ महाराज परत आले तर इकडे जे प्रतिष्ठान गावातले लोक होते ते म्हणाले, नाही ही तर पूर्ण ब्रह्महत्या आहे, एखाद्या माणसाला समाधी देणं. आणि नाथ महाराज तुम्ही हे काम केलं त्यामुळे तुमच्यावर ब्रह्महत्येचं बातक लागलेलं आहे. आता नाथ महाराजांनी सांगितलं की मला तुमच्या इतकं शास्त्रांचा अध्ययन, नाथ महाराज म्हणजे प्रकांड पंडित होते, पूर्णपणे ज्ञानी होते. आपण बघितलं की अभेद भक्तीला अद्वैताला ते पोहोचलेले होते आणि अभेद भक्ती होती त्यांची. तरी ते ब्राह्मणांना नमस्कार करून म्हणत होते की मी काही तुमच्या इतकं शास्त्रांचं अध्ययन वगैरे केलेलं नाहीये, मला काही ज्ञान नाही, जे काही मला थोडंफार माहिती आहे ते भक्तीमुळे प्राप्त झालं, म्हणजे सद्गुरूंची कृपा आहे. तर ते म्हणाले, नाही ते काही असे ना, तुम्हाला ह्याचं प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. पाषाण नंदी करून करवा भक्षण कडबाडे, म्हणजे तिथे एक नंदी आहे शंकराच्या मंदिरातला, त्यांना तुम्ही गवत खाऊ
घाला. आणि पूर्वी ह्याच प्रतिष्ठान नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनीही रेड्या करून वेद म्हणून घेतलेले आहेत. त्यामुळे जर खरंच तुमचं सामर्थ्य असेल तर तुम्ही ह्या नंदीला गवत खाऊ घाला आणि हे दिव्य परीक्षा तुम्ही उत्तीर्ण करा. अशा प्रकारे तिथल्या सगळ्या ज्या धर्ममंडळी होती त्यांनी एकनाथ महाराजांची गवत खाण्याची परीक्षा घेतली. आणि तुमचे जरी खरे ज्ञान तरी पाहू आता महिमान, कडबा पेंडी आणून नाथा पुढे ब्राह्मण ठेवती. नाथ महाराजांनी सगळ्यांना नमस्कार केला आणि ते म्हणाले की ब्राह्मणांच्या मुखातून हे उद्गार आलेले आहेत की प्रतिमेमध्ये साक्षात भगवंत असतो. आणि हे भगवंता, हे नंदी महाराज, हे गुरूंचं ब्राह्मणांचं वचन सत्य करण्यासाठी तू आता काय कर की हे जे गवत आहे ते माझ्या हातून भक्षण कर. आणि तत्काळ नंदीने ते गवत भक्षण केलं आणि त्याच्यानंतर मात्र नंदी उडी मारून तो गंगा नदीमध्ये त्याने उडी घातली. अशा प्रकारे हे दिव्य चरित्र पाहून तिथले सगळे लोक अतिशय विस्मित झाले. आणि मग त्याच्यानंतर नाथ महाराजांनी सगळ्यांना अद्वैत स्थितीचा बोध दिला. ह्याचबरोबर इथे अध्याय 15 संपलेला आहे. अध्याय 16 मध्ये ज्ञानेश्वरींच्या समाधीचा शोध आणि ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण असे 2 विषय अध्याय 16 मध्ये आलेले आहेत. माऊलींच्या समाधीनंतर साधारण 250 वर्षांनी नाथ महाराजांचा जन्म झाला भानुदास महाराजांच्या कुळामध्ये. माऊलींनी त्यांना स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की अजान वृक्षाच्या सानिध्यात मी समाधी घेतलेली आहे आणि माझ्या कंठाला मुळी लागलेली आहे. ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, येऊनी आळंदी काढवेगी. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, जव नंदी माझी देखिले द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. हा स्वप्न दृष्टांत जेव्हा नाथ महाराजांना झाला त्यावेळेस नाथ महाराजांनी आळंदीच्या यात्रेला जाण्याची तयारी केली. केशव म्हणतात की यात्रा सह समुदायसी निघाले करीत कीर्तनासी, पावनी इंद्रायणी तिरासी, जय जयकारासी गर्जिती. मग एकनाथ महाराज त्यांच्या सगळ्या भक्तांना घेऊन हरिकथा करत कीर्तन करत इंद्रायणीच्या तीरावर पोहोचल्यानंतर त्यांनी समाधी स्थळ शोधण्यासाठी ते निघाले. मग समाधी स्थळाचा शोध घेताना पुढे आणि काही ओव्या आलेल्या आहेत. परस्परे निज ऐक्यता, मुळीच असे उभयता, परी लोकसंग्रहार्थ नटनाट्यता, लीला विग्रहता भिन्नत्वे. म्हणजे नाथ महाराज आणि माऊली परस्परे निज ऐक्यता एकच आहेत, पण लोकसंग्रह करण्यासाठी समाजाचा उद्धार करण्यासाठी हे वेगवेगळे अवतार त्यांनी परिलोकसंग्रहार्थ नटनाट्यता, लीला विग्रहता भिन्नत्वे. आणि तेच स्थळी स्वस्थ वृत्ती, श्रीनाथ राहे आत्मस्थिती, श्री ज्ञानेश्वर कृपामूर्ती प्रकटोनी दर्शन देती. त्याच ठिकाणी म्हणजे जिथे पोहोचले नाथ महाराज त्या आजूबाजूला घनदाट वेली होती, झाडं होती, तिथे लोक आतमध्ये जायला घाबरत होते. आणि आळंदीचं जे स्थान आहे ते मुळात सिद्धेश्वराचं दिव्य स्थान आहे. तिथे महादेवाचं मंदिर आहे, सिद्धेश्वर महादेवाचं, आणि जे अत्यंत प्राचीन आहे. तर नाथ महाराजांनी काय केलं, त्यांच्याबरोबर जे भक्तगण आले होते त्यांना सांगितलं तुम्ही इथेच बाहेर थांबा, ठीक आहे, आणि मी मात्र आतल्या जे झाडं आहेत त्याच्यातून आतमध्ये जातो. आणि त्याच्यानंतर नाथ महाराज एकटेच माऊलींच्या समाधीचा शोध घेत आत गेले. परस्परे सुख गोष्टी, अभेद भेद निज दृष्टी, होत असता निजवृष्टी, आनंद सृष्टीने समाये. श्रीनाथ म्हणती आपण, समाधीचे मुख्य स्थान, पहावया लागी मन, इच्छित पूर्ण हे निष्ठा. मग नाथ महाराजांनी सगळ्या झाडींमध्ये जाऊन तिथे समाधीचं स्थळ शोधलं. नाथ महाराजांनी अजान वृक्ष पाहिला आणि त्याच्या सानिध्यात ते 3 दिवस त्यांनी तिथं ध्यान केलं माऊली. बाहेर मात्र त्यांचे भक्त त्यांची वाट बघत होते. समाधी सोहळा देखील एका जनार्दन सुखावला. ते समाधीचा जो अजान वृक्ष त्यांना आहे तो अजून थोडा पुढे गेल्यावर त्यांना स्पष्टपणे दिसला आणि तेव्हा मात्र त्यांना खूप खूप आनंद झाला. नंदीजवळची शिळा त्यांनी दूर केली आणि समाधी स्थानामध्ये नाथ महाराज आतमध्ये गेले. तेव्हा नाथ महाराजांना दिव्य तेजपुंज परब्रह्म पुतळा बोलायचा, दिव्य तेजपुंज पुतळा माऊलींचा दिसला. कैवल्याचा पुतळा, प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप, दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. आणि माऊलींचं ते अत्यंत सुंदर त्यांना दर्शन झालं. त्या क्षणी नाथ महाराज माऊलींच्या पाया पडले. एकनाथ महाराजांनी माऊलींसोबत 3 दिवस 3 रात्र एकांतात वास्तव्य केलं असं केशवकृत चरित्रातही नमूद केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांनी नाथ महाराजांना ज्ञानेश्वरीचा प्रचार करण्यासाठी सांगितलं आणि पूर्ण ज्ञानेश्वरी बद्दल संवाद त्या 3 दिवस 3 रात्र जेव्हा नाथ महाराज माऊलींच्या समाधीच्या आतमध्ये गेले होते त्यावेळेस त्यांचा तो संवाद झालेला आहे. आणि
त्याच्यानंतर इकडे मात्र काय झालं की जे नाथ महाराजांबरोबर आलेले होते ते सगळे भक्त उपाशी होते बरं. भक्षावया न मिळे अन्न, क्षुधित यात्रा संपूर्ण, श्री ज्ञानेश्वर दयाळू पूर्ण, वाणी आपण स्वय झाला. म्हणजे माऊलींना कळालं की इतके लोक नाथ महाराजांबरोबर समाधीचं स्थान शोधण्यासाठी आलेले आहेत आणि ते उपाशी आहेत. तेव्हा माऊली स्वतः माऊलींनी वाण्याचं रूप घेतलं. तंत्रलिंगायत कानडवाणी, अकस्मात तेथे प्रकटोनी, पाल अतिविस्तारुनी, दुकान घालून बसला. सगळ्यांसाठी सगळ्या वस्तूंची पाण्याची व्यवस्था अवघड होती. ज्ञानदेव वाणी वेशात आले, त्यांनी तिथं दुकान उघडलं आणि त्या भक्तांना आवश्यक असलेल्या सगळ्या वस्तू उपलब्ध करून दिल्या. कुठलंही शुल्क कोणाकडून घेतलं नाही. त्यांनी सांगितलं की शेवटच्या दिवशी तुम्ही मला सगळं शुल्क एकत्र द्या. अशा प्रकारे भक्तांनी ते 2-3 दिवस ते वस्तू खरेदी केल्या, अन्न पाण्याचं सामान. आणि ज्या दिवशी 3रा दिवस झाला त्या दिवशी वाणी आणि दुकान दोन्हीही गायब झालं असं केशवांनी सांगितलेलं आहे. आणि हा चमत्कार बघितला भक्त एकदम सगळे विस्मित झाले. हे काय घडलं? मग त्यांनी नाथ महाराज जेव्हा 3 दिवसानंतर बाहेर आले समाधीतून त्यावेळेस त्यांनी नाथ महाराजांना सांगितलं. मग नाथ महाराजांनी त्यांना सांगितलं की साक्षात माऊली वाणी बनून आल्या होत्या. आणि ह्याचं वर्णन नाथ महाराजांनी अभंगामध्ये केलं आहे की झाले ज्ञानदेव वाणी, आले सामुग्री घेऊनी, पर्व काल द्वादशी, दिली सामुग्री आम्हासी, ज्ञानदेवाच्या चरणी शरण एका जनार्दन. त्याच्यानंतर ते भोजन स्थित झालं. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे नाथांबरोबर जे भक्त तिथं गेले होते त्या सगळ्या भक्तांना त्या भक्तांना माऊलींचं दर्शन घडवलं. नाथाची या कृपा प्राप्ती, ते जपुंज दिव्य स्थिती, देखिली ज्ञानेश्वराची मस्तकाकृती, मुळी युक्ती काढली. आणि सगळ्यांना घेऊन नाथ महाराज समाधी स्थळावर गेले. सगळ्या भक्तांना त्यांनी वरून ज्ञानेश्वर महाराजांचं दिव्य दर्शन दाखवलं त्यांना आणि ते खूप आनंदी झाले. आणि परत त्यांनी ती शिळा बंद केली आणि जो चौथरा आहे समाधीचा तो चौथरा नाथ महाराजांनी बांधला. त्याच्यानंतर आळंदीचा जो तिथे आधी कुठलंही गाव नव्हतं, पूर्ण झाडे होती, वेली होती, घनदाट जंगल होतं. आणि त्याच्यानंतर ते जंगल ज्याच्या अधिकारामध्ये होतं त्या ग्रामस्थाला सांगून तिथे वस्ती करण्यात आली आणि आळंदी नावाचं गाव तिथं उभारण्यात आलं. अशा प्रकारे एकनाथ महाराजांनी परत खूप खूप महिमा माऊलींच्या भावंडाचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी सांगितले की अक्षरशः आळंदीतले वृक्ष आणि पाषाण आहेत ना ते सुद्धा देव आहेत. येथीचे वृक्ष पाषाण ते अवघे देव जाण, म्हणे एका जनार्दन येथे. म्हणजे ते क्षेत्रच पूर्ण पावन आहे. आळंदी हे क्षेत्र, त्याच्यातले वृक्ष आणि पाषाण सुद्धा देव आहेत. नंतर नाथ महाराजांनी आणखी एक गोष्ट एका अभंगामध्ये सांगितली की जो कोणी आजान वृक्षाची पानं खाऊन तिथे 21 वेळा ज्ञानेश्वरीचं पठण करेल त्या ठिकाणी त्याला पूर्णपणे ज्ञानाची प्राप्ती होईल. आणि परत नाथ महाराज पैठणला आल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरीच्या म्हणजे त्याच्यामध्ये आधीच शुद्ध आहे, सिद्ध ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, पण त्याच्यामध्ये काही जणांनी स्वतःच्या ओव्या मिश्रित केल्या होत्या. मग सगळ्या हस्तलिखितांच्या प्रती एकत्र केल्या आणि एक व्यवस्थित हस्तलिखित बनवलं. त्याच्यानंतर म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रतिशुद्धीकरणाचं कार्य हे 1506 मध्ये तर नाम संवत्सरामध्ये संपलं. आणि ज्ञानेश्वरीच्या दिव्य आवाजात कोणीही आपले शब्द मिसळू नयेत अशी ही ताकद नाथ महाराजांनी सगळ्यांना देऊन ठेवली. अशा प्रकारे माऊलींच्या समाधीचा शोध आणि ज्ञानेश्वरीची प्रतिशुद्धी हे 2 मुख्य विषय ह्या 16व्या अध्यायामध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर अध्याय 17, या चरित्राची गोडी जीवी बैसलिया आवडी, ते अविद्या जाय देशधडी, सद्विद्या रोकटी प्रकटे पै. या चरित्राची गोडी जी बसलेली आहे हृदयामध्ये ती अविद्या दूर करते आणि सद्विद्येला प्रकट करते. श्रीनाथाचे वरदान सत्य सत्य हे मानून होऊन या सावधान पुढील निरूपण परिसावे. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा शोध घेतला आणि त्याचं पुराण म्हणजे रोज ज्ञानेश्वरीची कथा नाथ महाराज सगळ्यांना सांगू लागले. त्यांनी द्वारकेच्या केशव रूपात जे भगवंत होते ते रोज ज्ञानेश्वरी ऐकायचे नाथ महाराजांच्या समोर बसून. आणि भक्तांसमोर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचं अनन्यसाधारण ग्रंथ महत्व एका जनार्दने संशय टाकून दृढ धरी मने ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरी कशी वाचावी तर भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, त्यावरी कृपा करी हरी. म्हणजे भाव धरून ती भावाने हा ग्रंथ वाचला पाहिजे आणि स्वतःच्या चित्तामध्ये ज्ञानेश्वरीचा बोध दृढ ठेवला पाहिजे. असं ज्ञानेश्वरीचं अनन्यसाधारण महत्व नाथ महाराज रोज सर्वांना सांगायचे आणि भगवंत केशव रूपात ज्ञानेश्वरीचं श्रवण नाथांच्या घरी करायचे. मग ह्या चरित्राची परत तिथे अलंकापुरी वस्ती केली, तिथे वसाहत निर्माण झाली. हळूहळू जो
ग्रामस्थ अधिकारी होता नाथ महाराज, आणि काही जे भक्त होते पैठणचे जे नाथांसोबत गेले होते समाधीचा शोध करण्यासाठी, तेही त्या भक्तांना नाथ महाराजांनी तिथेच सोय लावून ठेवली. म्हणजे ह्या आरतीच्या वेळा, माऊलींची पूजा, जो चौथरा बांधलाय त्या ठिकाणची पूजा अर्चना, ह्याची सगळी सोय करून नाथ महाराज परत पैठणला आले होते. त्यामुळे जे नाथांचे भक्त होते त्याच्यापैकीच काही जण आज वंश परंपरागत पद्धतीने आजही माऊलींची सेवा तिथे करत आहेत. त्यामुळे करुणी ज्ञानेश्वरीचा शोध, पुराण होत असे प्रसिद्ध, नाथ मुखे तेथीचा बोध, परिसता अगाध सुख श्रोत्या. ज्ञानेश्वरींचं निरूपण नाथांच्या मुखातून ऐकताना श्रोते अक्षरशः समाधी अवस्थेमध्ये जात होते. द्वारकेची केशवमूर्ती श्रवणी सादर निज प्रीती, एक तप लोटले या रीती, सुख संविती नाथाश्रमी. भागवताचं श्रवण आणि ज्ञानेश्वरीचं श्रवण, द्वारकेतून जे भगवंत केशव रूपात आले होते ते सुद्धा अत्यंत प्रेमाने आनंदाने नाथांच्या सहवासात हे शकत होते. त्याच्यानंतर आणखी एक कथा आलेली आहे. ह्याच्यामध्ये एक अनामिक भक्त आहे नाथ महाराजांचा. त्याची इच्छा असते की नाथ महाराजांना आपल्या घरी जेवायला बोलवायचं. तर ही कथा पण ह्या अध्यायामध्ये आलेली आहे. भार्येसह प्रतिष्ठानी नाथचरित्र नवला एका, श्रोती परिसावे कौतुक, कोणी एक अंतर्निष्ठ अनामिक, ज्ञान परिपाक स्थिती. तरी तो ज्ञान परिपाक प्रतिनिष्ठा, ती व्यक्ती रोज ज्ञानेश्वरीच्या श्रवणाला येत होती व भागवताच्या पठणाला येत होती. त्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये भगवंत आहे ह्या ज्ञानाच्या अवस्थेवर ती व्यक्ती होती. इथे त्या व्यक्तीचं नाव ह्या ग्रंथामध्ये लिहिलेलं नाहीये, पण अन्य चरित्रामध्ये राणू महार असं नाव आहे, पण ह्या केशवकृत ग्रंथामध्ये मात्र अनामिक असं लिहिलेलं आहे. तर असा तो अनामिक भक्त होता. भार्येसह प्रतिष्ठानी राहत होता एक कोणी, आवडी उपजली त्याचे मनी, भेटी लागून नाथाची. त्याच्या मनामध्ये असं वाटायचं की आपण एकदा तरी नाथ महाराजांना बोलवावं. आणि नाथ महाराज जेव्हा गंगेच्या स्नानासाठी जात होते तेव्हा ते त्यांच्या चरणी नमस्कार करतो आणि त्यांना वंदन करून म्हणतो की एकदा आपण माझ्या घरी जेवायला या, आपण आलात तर माझ्या पूर्ण कुळाचा उद्धार होईल. नाथ महाराज हो म्हणतात. नाथ महाराज तर खूप दयाळू आणि क्षमाशील आहेत. ब्रह्मैव बोध समता, त्यांचं सगळीकडे भगवंतच बघतात त्यामुळे ते लगेच हो म्हणतात. त्याच्यानंतर इथे मात्र पैठणमधले लोक काय करतात तर नाथ महाराजांच्या दरवाजापासून तो जो अनामिक भक्त आहे त्याच्या घरापर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक 2-2 मिनिटांच्या अंतरावर सगळे लोक उभारतात की कसे जातात नाथ महाराज जेवायला. आता आपण बघूच. आणि ह्या वेळेस मात्र आपण नाथ महाराजांना अगदी म्हणजे ते जेव्हा जेवण करत असतील त्या क्षणी पकडू, म्हणजे पूर्ण धर्मसभा भरवून आपल्याला त्यांना शिक्षा करता येईल असा विचार करून अगदी कोपऱ्यावर सगळे उभे राहतात. आणि नाथ महाराज त्यांचे स्वधर्म कर्म आहेत, नित्यनैमित्तिक कर्म आहेत, स्नान संध्या, ते सगळं आटोपतात. त्याच्यानंतर स्वयंपाक बनतो आणि तो जो अनामिक भक्त आहे तो नाथ महाराजांना म्हणतो की आता स्वयंपाक तयार झालेला आहे तर आपण माझ्या घरी या. मग नाथ महाराज हो म्हणतात. ते म्हणतात तू पुढे जा, मी आलोच. आणि तिथे असा प्रसंग दाखवला की नाथ महाराज त्याच्या घरी पाटावर बसलेले आहेत. महाराज इथे वाड्यातही त्यांच्या पूजेच्या देवघरात बसलेले आहेत. असं एकच नाथ एकाच वेळी दोन्ही ठिकाणी आहेत. त्यामुळे जे रस्त्यावर उभे राहिलेले लोक आहेत त्यांना कुणालाही नाथ महाराज गेल्याचे दिसलेले नाहीत किंवा आल्याचेही दिसलेले नाहीत. पात्र मांडली, विस्तीर्ण अशी अन्न वाढू लागले. इकडेही नाथ महाराज त्यांच्या वाड्यात बसलेले आहेत. इकडचे लोक म्हणतात की नाही नाथ महाराज तर त्या अनामिक भक्ताच्या घरी आहेत. आणि ते लोक सांगतात की नाही अहो आम्ही बघतोय ना नाथ महाराज वाड्यातच आहेत, नाथ महाराज तर गेले नाहीत. आणि हा सगळा चमत्कार बघून सगळे लोक अत्यंत विस्मित झाले. आणि नंतर एकच नाथ एकाच वेळेस दोन्ही ठिकाणी आहे ते बघून सगळ्यांनी नाथ महाराजांना परत वंदन केलेलं आहे. तर अशी ही भोजनाची कथा भक्ताच्या घरची ह्या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 18व्या अध्यायामध्ये परिसा भागवतचं एक चरित्र नामदेवांच्या चरित्रामध्ये आहे. तसंच चरित्र नाथांच्या चरित्रामध्ये सुद्धा आलेलं आहे. तर ते चरित्र इथे 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे की एक अत्यंत भाविक गृहस्थ होता आणि त्याला दैवयोगाने एक परीस मिळाला होता. त्याला काय झालं, त्याने तीर्थयात्रेला जाण्याचा विचार केला त्याने. मग तो काय करायचा, नाथ महाराजांचं पुराण श्रवण करायला यायचा, त्यांचं कीर्तन ऐकायला यायचा. त्यामुळे त्यांना माहिती होतं की हे अत्यंत दैवी माणूस आहे, हा आपला परीस ह्यांच्या जवळच अत्यंत सुरक्षित राहू शकतो. मग त्यांनी तो नाथ महाराजांच्या हाती दिला आणि नाथ महाराजांनी देवघरामध्ये ठेवून दिला. त्याच्यानंतर गृहस्थ तीर्थयात्रा मध्यंतरीच्या काळात कसं नाथ महाराज रोज पूजा करायचे, आवरायचे, तर ते निर्माल्याबरोबर तो परीस निर्माल्याबरोबर गेला असेल. तर तीर्थयात्रा करून आला. त्याच्यानंतर पहिल्यांदा नाथ महाराजांना भेटला. त्याच्या मनात होतं की आता परीस मागावा, पण त्याने विचार केला की जाऊ दे आता आपण पहिल्यांदाच भेटतो तर आता काही परीस मागणं काही योग्य नाही.
पुढच्या वेळेस दुसऱ्यांदा आल्यावर तो म्हणाला की नाथ महाराज, मी तीर्थयात्रेला जाताना माझा परीस तुमच्याकडे ठेवला होता, तुम्ही सुरक्षित ठेवलाय ना, तुमच्या देवघरामध्ये ठेवला होता तुम्ही नेऊन. मग नाथ महाराज गेले देवघरामध्ये, शोधलं त्यांना काही तिथं तो परीस दिसला नाही. मग ते म्हटले, नाथ महाराज मला परीस तर हवाय. मग नाथ महाराज गंगा स्नानासाठी, गोदावरीच्या स्नानासाठी रोज जायचे आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी गोदावरीतून 2-4 खडे काढले आणि म्हटले, तुझा ह्याच्यातला एखादा परीस असेल तर घे आणि ओळख. तर त्याला वाटलं की हे खडे थोडीच परीस असतात, आणि 4-5 खडे होते. तर प्रत्येक खडा त्याने लोखंडाला लावून बघितला तर प्रत्येक खडा परिसा समान वागत होता. पण नाथ महाराज म्हटले, ह्याच्यातला एकच घे आणि बाकीचे गंगा तीर तुला टाकावे लागतील. आणि मग उरलेले जे खडे होते, जे परीस झाले होते नाथांच्या स्पर्शाने, ते गंगेमध्ये बुडवले आणि एक परीस घेऊन तो भक्त जो आहे तो परीस, ज्याचा परीस होता तो त्याच्या घरी निघून गेला. अशी ही परीसाची कथा ह्या अध्यायामध्ये झालेली आहे. 18वा अध्याय ह्या परीसाच्या कथेबरोबर संपलेला आहे. त्याच्यानंतर आत्ता 19वा अध्याय घ्यायचा का? ठीक आहे, 19वा अध्याय आपण आज घेऊ. तर 19वा अध्याय म्हणजे भगवंत श्रीकृष्ण श्रीखंड्या रूपात आले, ती कथा ह्या 19व्या अध्यायामध्ये आहे. पाळू श्री एकनाथ वंद्य वरिष्ठ अतिसमर्थ, श्रेष्ठांसी मान्य परमार्थ, करता सनाथ अनाथासी. या अध्यायामध्ये नाथ महाराजांची दिनचर्या सांगितली आहे सुरुवातीला, की ते नित्य ब्राह्मणांची पूजा करायचे, षोडोपचार भगवंताची पूजा करायचे, पुराण पठण करत होते. त्यांच्या जीवनात परमार्थ आणि लोकसंग्रह यांचा समन्वय होता आणि त्यांच्या कृतीमध्ये काडी मात्र अहंकाराचा लवलेश नव्हता. आणि अशा प्रकारे नाथ महाराजांनी त्यांचा संपूर्ण प्रपंच, गृहस्थाश्रम हा परमार्थच बनवलेला होता. आणि हरिकीर्तन करून असंख्य लोकांना त्यांनी हरिभजनाला लावलं. असं नाथांची दिनचर्या सुरुवातीला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर पूर्ण ब्रह्म कृपामूर्ती, सेवेचा भाव धरुनी चित्ती, ब्राह्मण वेशे सेवेप्रती, नाथ साह्यार्थी पावला. म्हणजे जो पूर्ण ब्रह्म, ते साक्षात परब्रह्म श्रीकृष्ण, साक्षात परब्रह्म तत्वता श्रीकृष्ण रूपे अवतरले. तो भगवंत श्रीकृष्ण आपल्या चित्तामध्ये सेवेचा भाव ठेवून, सेवा सुखे विसरला स्वपदा मुरारी, तर सेवेचा भाव ठेवून तो भगवंत नाथांच्या घरी आला आणि नाथांना वंदन केलं. आणि नाथ म्हणाले, तू कोण आहेस, कुठला आहेस, तुझं नाव काय आहे, एकटा आहेस का, तुझं कुटुंब आहे का? तर ते म्हणाले, नाही, माझं नाव श्रीखंड आहे आणि मला कोणी कुटुंब नाहीये, मी एकटाच आहे. जिथं माझं चित्त प्रसन्न होतं ना, म्हणजे भगवंताचं चित्त कुठं प्रसन्न होतं, तर भक्तांच्या सहवासात. वैकुंठ सोडून, त्या ज्या सुखाकारणे देव विडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. तर श्रीखंड्या म्हणतो, जिथं माझं चित्त प्रसन्न होतं ना, तेच माझं राहण्याचं ठिकाण आहे. तर माझ्यावर कृपा करा आणि आपण मला आपल्या सेवेची संधी द्या. म्हणजे खरंच नाथ महाराजांच्या सेवेची संधी मिळावी ही भगवंताला, दत्तगुरूंना सुद्धा इच्छा आहे. आपण कालच्या चिंतन वर्गात बघितलं, दत्तगुरू म्हणतात, द्वारपाल नाही, ह्याच्यापेक्षा सुद्धा कनिष्ठ सेवा करावी नाथांची, अशी माझी इच्छा आहे. आणि तेच आपण श्रीखंड्याच्या चरित्रात सुद्धा बघितलेलं आहे. तर काय काय करायचं श्रीखंड्या? कावडीने गंगाजळ आणून निर्मळ मृण्मय पात्री, केवळ करी शित्र प्रासना, स्नानादी क्रिया करणे, आणून भरी रांजणी, तैसाची सडा संमार्जनी, सावधपणे वर्तचे, ब्राह्मण पूजेचे गंध, सहसयुक्त दिव्य सुगंध, उगाळून अतिशुद्ध, ठेवी सिद्ध करून या. म्हणजे कावडीने गंगाजळ आणायचा, सडा संमार्जन करायचा, ब्राह्मण पूजेचं साहित्य तयार करायचं, देवपूजेसाठी गंध उगळून द्यायचा. श्रीखंड्या चंदना निळोबरायांचा अभंग आहे. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्र गंगा तिरी धुतसे, सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई, देव पूजेसी तिष्ठत असे, निळा म्हणे देव राबे. काम करत नव्हता. काम करणं म्हणजे कसं, जे सांगेल ती काम करणं किंवा मनाने खे. राबे, राबे म्हणजे अखंड स्वतःला कष्ट करून, स्वतःला जिजवून. निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, दत्त चोपदारी करीत असे. अशा प्रकारे सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई, अगदी आता अजून काय सेवा करायला मिळेल असा भगवंत नाथ महाराजांच्या घरी राबत होता. म्हणजे उच्चिष्ट पत्रावळ काढायची, खूप सेवा, वस्त्र गंगा तिरी धुत असे, वस्त्र धुवून आणायचे, अगदी तत्परतेने सेवा करत होता. आणि अशी सेवा करता करता 12 वर्ष निघून गेली बरं का. आणि एकदा काय झालं की एक ब्राह्मण होता जो द्वारकेला तप करत होता. ठीक आहे, आणि 12 वर्ष त्या ब्राह्मणाने तप केलं आणि त्याच्या तपामुळे भगवंत प्रसन्न झाले. आणि भगवंताने सांगितलं की तू प्रतिष्ठान नगरीमध्ये जा, एकनाथ महाराजांच्या घरी जा, तिथं तुला माझं दर्शन प्राप्त होईल.
आणि ते ऐकल्यानंतर तो गृहस्थ द्वारकेवरून प्रतिष्ठान नगरी म्हणजे पैठणला येण्यासाठी निघाला. अशा पैठणला आला, तिथे एकनाथ महाराजांचं दर्शन त्याने घेतलं. एकनाथ महाराजांनी त्याचं स्वागत केलं, त्याला आदर केला, त्याला जेवायला भोजन दिलं. मग त्याने आपली कथा सगळी सांगितली की असं असं मी तप केलंय आणि मला सांगितलंय भगवंताने की मला इथं दर्शन प्राप्त होईल. मग नाथ महाराजांनी स्मित हास्य केलं, म्हटले तुला तुझ्या तपाचं फळ मिळेल. आणि त्यावेळेस हा जो श्रीखंड आहे तो देवघरामध्ये गंध उगाळत होता. आणि त्याच्यानंतर नाथ महाराजांनी म्हणजे इथे अशी ओवी आहे, देवगृहात निजस्थिती गंध उगाळत अतिप्रीती ऐकोनी नाथाची उक्ती स्वये कृष्णाकृती प्रगटावी चतुर्भुज सुकुमार श्यामतनु अतिसुंदर कासे कसिला पितांबर गळा हार वैजयंती चंदने माखले हात तैसाची येऊन त्वरित देवगृहाद्वारा आत लावण्य अद्भुत देखला ब्राह्मण देखता दर्शन अष्टांगे निवाला संपूर्ण करुणी साष्टांग नमन म्हणे सार्थका चरण तप माझे. म्हणजे देवघरामध्ये हा श्रीखंड गंध उगाळत होता आणि तिथं त्या श्रीखंडाचं अत्यंत दिव्य दर्शन चतुर्भुज रूपात दर्शन ह्या ब्राह्मणाला प्राप्त झालं. तो म्हटला माझं 12 वर्षांचं तप श्रीकृष्णाच्या दर्शनाबरोबर नाथ महाराजांच्या दर्शनामुळे पूर्ण झालं. असं त्याने अत्यंत नाथ महाराजांच्या चरणी तो लीन झाला. त्याला खूप आनंद झाला. परब्रह्म मूर्तिमंत साकारला म्हणजे भगवंतच तो नाथ महाराजांच्या रूपाने आलाय असं केशव म्हणतात की परब्रह्म मूर्तिमंत साकारला एकनाथ केशवाचा निज भावार्थ पूर्वी मनोरथ चरणनिष्ठा कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्तिभावे निळावंदी तसे पाय. नाथ महाराजांची आपण बघितलं की 12 अशी 36 वर्ष विठ्ठल केशव आणि श्रीखंड्या रूपात भगवंताने सेवा केलेली आहे. आणि ह्याच संदर्भात इथे श्री एकनाथ दशकामध्ये पण आपण बघू शकतो की जी आज ऋण झालेलं जी कथा बघितली बरं का त्याचं सुद्धा इथे आलेलं आहे. संपादिले ऋण बहु द्विज भोजनासी गोपाळकाल्याच्या वेळेस जे पैसे घेतले होते 700 रुपये कर्ज ते फेडिले यदुवीरे श्रुत सज्जनांसी केला ऋणी निजबळे भवबाधारी श्री एकनाथ विबुधा भरणावतारी श्रीखंड्या म्हणवी कृष्णच ब्रह्मचारी सर्वोपचार जलवाह कटाळधारी सेवा सुखे विसरला स्वपदा मुरारी श्री एकनाथ विबुधा भरणावतारी असं वर्णन कृष्ण दयार्णव यांनी नाथ महाराजांचं केलेलं आहे. असं नाथ महाराजांच्या चरणी आपण खूप खूप प्रार्थना करू आणि इथे आज आपण थांबूया. शांती ब्रह्म एक श्री एकनाथार्पणमस्तु. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की जय. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. श्री दत्तात्रेय जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ श्री कृष्णार्पणमस्तु. आज आपण आता ह्याच्याबरोबर 19 अध्याय पूर्ण केलेले आहेत आणि आता आपण थांबूया आजच्या चिंतन वर्गात. पुढच्या चिंतन वर्गात 31 अध्याय आहेत. मला वाटतं आणखी एक चिंतन वर्ग आपल्याला लागेल हे पूर्ण करण्यासाठी. तर